नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम टू करिअर 247 मराठी चॅनल. मी आहे डॉक्टर अंकिता. रिसेंटलीच मी माझी डॉक्टरल डिग्री संपवली आहे मशीन लर्निंगमध्ये आणि मी माझं मास्टर्स केलं आहे अमेरिकेमधून. मला 12+ वर्षाचं एक्सपिरियन्स आहे. त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा फील्डमध्ये काम करते आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की जर का तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून नसाल आणि जर का तुम्हाला टेक फील्डमध्ये एंट्री घ्यायची असेल तर मी तुम्हाला सोपा रस्ता दाखवलेला की तुम्ही डेटा ॲनालिस्ट म्हणून एंट्री घेऊ शकता. तर जर का तुम्ही मागचा व्हिडिओ नाही बघितला आहे तर प्लीज जा आणि तो व्हिडिओ बघा. आणि नंतर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ती एंट्री तुम्ही 3 महिन्यात कसे काय घेऊ शकता. तर मी तुम्हाला कंप्लीट रोडमॅप देते की तुम्हाला काय शिकावं लागेल, त्यात एक्झॅक्टली तुम्हाला कसे प्रोजेक्ट्स बनवावे लागतील. तर चला सुरू करूयात. तर पहिल्या महिन्यात तुम्हाला एक्सेल शिकावं लागेल. तर आपण डेटा ॲनालिस्टच्या फील्डमध्ये जातोय आणि आपल्याला खूप डेटाबरोबर खेळावं लागेल. तर आता या डेटाबरोबर खेळणं म्हणजे नक्की काय? आपल्याकडे जेव्हा डेटा येतो तर सहसा तो क्लीन नसतो. तर ते क्लीन करणं, त्याच्यातून पॅटर्न्स काढणं. जेव्हा डेटा छोटा असतो ना तेव्हा आपल्याला एक्सेल कामाला येतं. तर आपल्याला एक्सेल शिकावं लागेल. तर पहिल्या महिन्यात तुम्ही एक्सेल शिकणार आणि त्याबरोबर तुम्ही एक प्रोजेक्टसुद्धा बनवणार पहिल्या महिन्यात. तो आहे सेल्स डॅशबोर्ड किंवा जो डेटा तुमच्याकडे अवेलेबल असेल, रेडिली अवेलेबल असेल त्याचा तुम्ही डॅशबोर्ड बनवा. तर मी एक सॅम्पल डॅशबोर्ड तुम्हाला दाखवते की डॅशबोर्ड नक्की कसा दिसतो. तर हा बघा, हा एक्सेलनी बनवलेला डॅशबोर्ड आहे आणि इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड आहे. तर जेव्हा मी इथे फिल्टर्स चेंज करते तर हा डेटा बघा चेंज होतोय. तर असे इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड्स तुम्ही बनवणार ॲज अ प्रोजेक्ट इन एक्सेल. ठीक आहे. आता एकदा तुमचं एक्सेल झालं पहिल्या महिन्यात, ठीक आहे, एक्सेलसुद्धा झालं आणि तुम्ही एक प्रोजेक्टसुद्धा बनवला. दुसऱ्या महिन्यात तुम्ही शिकणार की आपल्याकडे जर का डेटा आहे आणि त्या डेटामधून मला पाहिजे की नक्की जून महिन्यामध्ये किती सेल झाले. आता मला मोठ्या डेटामधून काहीतरी इन्फॉर्मेशन हवी आहे आणि ती इन्फॉर्मेशन शोधणं तेवढं सोपं नाही आहे. तुम्हाला काहीतरी एक स्किल शिकावी लागेल. ती स्किल आहे एसक्यूएल शिकावं लागेल तुम्हाला. आणि हे जे तुम्ही पॅटर्न्स शोधले वगैरे, तुम्हाला डेटा भेटला, आता त्याला प्रेझेंट करायलाही यायला पाहिजे ना. एक्सेलमध्ये आपण डॅशबोर्ड बनवला पण तो इतका ॲडव्हान्स नव्हता, इतका ब्युटिफुल नव्हता. आता तुम्हाला ब्युटिफुल बनवायचं असेल, जरा ॲडव्हान्स्ड डॅशबोर्ड बनवायचं असेल तर तुम्हाला पॉवर BI शिकावं लागेल एक्सेल बरोबर मंथ 2 मध्ये, दुसऱ्या महिन्यामध्ये. आणि त्याबरोबर तुम्ही 2 प्रोजेक्ट्स बनवणार. ठीक आहे. 2 प्रोजेक्ट्स कसे बनवणार? डॅशबोर्ड. आता मी इथे एक्झाम्पल्स दिलेत स्विगी डॅशबोर्ड आणि ॲमेझॉन डॅशबोर्ड. मी असे एक्झाम्पल्स का दिलेत तुम्हाला? कारण जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट्स बनवतील तेव्हा जर तुम्ही रिलेटेबल टॉपिक्स घेतलेत, म्हणजे स्विगी सगळ्यांना माहिती आहे, स्विगी, ॲमेझॉन सगळ्यांना माहिती आहे, तर जर तुम्ही त्यावर प्रोजेक्ट्स बनवले ना तर तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्टिंगचे चान्सेस वाढतात. तर तुम्ही करंट प्रोजेक्ट्स बनवायला पाहिजे जे फेमस आहेत कंपनीज त्यावरती. आता मंथ 3 मध्ये आपण काय करणार? एक्सेल आपण शिकलो, SQL शिकलो, पॉवर BI शिकलो, त्याबरोबर आपण 3 प्रोजेक्ट्सही बनवले पहिल्या 2 महिन्यात. आता तिसऱ्या महिन्यात आपण शिकणार की ॲडव्हान्स्ड ॲनालिसिस कसं करायचं. ॲडव्हान्स्ड ॲनालिसिस म्हणजे जेव्हा आपण एक्सेल वापरत होतो तेव्हा आपला डेटा थोडा छोटा होता. तर जर का डेटा वाढेल तर आपल्याला काहीतरी ॲडव्हान्स्ड करावं लागेल डेटा क्लीन करायला, डेटा प्रेझेंट करायला. तर ते ॲडव्हान्स्ड आहे पायथन. ठीक आहे. तर तिसऱ्या महिन्यात आपण पायथन शिकणार. पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जर का तुम्ही घाबरता प्रोग्रामिंगला, कोडिंगला, तर घाबरू नका. खूपच सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि त्याबरोबर तुम्ही अजून एक प्रोजेक्ट बनवणार. तर मी हे 2 प्रोजेक्ट्स तुम्हाला दाखवते. ठीक आहे. की पॉवर BI मधला प्रोजेक्ट कसा दिसणार. तर पॉवर BI मधला प्रोजेक्ट तुमचा बघा किती ॲडव्हान्स्ड आहे. बघा इथे सिलेक्ट करू शकता तुम्ही. एकदा तुम्ही सिलेक्ट केलं तर हे एक कंपनीचा HRचा डेटा आहे. तर HRचा डेटा आहे. तर इथे मला जॉब रोल्स दिसत आहेत. जेव्हा मी कुठल्या जॉब रोलवर क्लिक करते ना तर मला इथे दिसतं की मॅक्सिमम सॅलरी किती आहे, ॲव्हरेज सॅलरी किती आहे, सो ऑन अँड सो फोर्थ. मला खूप सारे डिटेल्स दिसतात. तर जेव्हा मी चेंज करते तेव्हा मला असे
डिटेल्स चेंज होतात. तर असा डॅशबोर्ड तुम्ही पॉवर BIनी बनवणार आणि पायथननी तुम्ही डेटा क्लिनिंग वगैरे, डेटा क्लिनिंग केलं की पुढे जर का काही मिसिंग डेटा असेल तर त्याला कसं हँडल करायचं, मग त्याला कसं व्हिज्युअलाइज करायचं, असा तुम्ही प्रोजेक्ट बनवणार पायथनमध्ये. तर हे होणार मंथ 1, मंथ 2, मंथ 3. मंथ 1मध्ये तुम्ही एक्सेल शिकलात, त्याचा एक प्रोजेक्ट बनवला. मंथ 2मध्ये तुम्ही SQL आणि पॉवर BI शिकलात आणि त्यावर तुम्ही 2 प्रोजेक्ट्स बनवले. आणि लास्ट 3rd महिन्यात तुम्ही पायथन शिकलात आणि तुम्ही 1 प्रोजेक्ट बनवला. तर तुमचे 3 महिन्यात किती प्रोजेक्ट झाले? तुम्ही स्किल्स तर शिकलातच, पण त्याचबरोबर तुमचे 4 प्रोजेक्ट झाले. ठीक आहे. तर जेव्हा आपण डेटा ॲनालिस्टच्या जॉबसाठी जातो तेव्हा आपल्याकडे पोर्टफोलिओ प्रोजेक्ट्स रेडी असायला पाहिजेत. तर हे जे मी म्हणते ना, प्रोजेक्ट्स तुम्ही बनवा, दॅट आर युअर पोर्टफोलिओ प्रोजेक्ट्स. ठीक आहे. तर आता आपल्याकडे जर का आपल्याला रिलॅक्स्ड प्लॅनमध्ये जायचं आहे, जर का तुम्ही प्रोफेशनल आहात, वर्किंग प्रोफेशनल आहात आणि तुमच्याकडे टाईम नाही आहे, तर तुम्ही अजून 2 महिने घेऊ शकता आणि हे सगळे स्किल्स तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून 2 अजून महिने घेऊ शकता. पण जर का तुम्ही फ्रेशर असाल आणि ह्या 3 महिन्यात तुम्ही रेडी झालात तर अजून 2 महिने तुम्ही घेऊ शकता तुमचे स्किल्स अजून पॉलिश करायला आणि अजून 4 प्रोजेक्ट्स बनवायला. तर आपले किती प्रोजेक्ट्स होतील? 6 महिन्यात 8 प्रोजेक्ट्स. आणि जर का तुम्ही 3 महिन्यात पण अप्लाय करायला सुरुवात केली तर तुमच्याकडे 4 प्रोजेक्ट्स तर रेडी आहेतच. ठीक आहे. त्याचबरोबर जर का तुम्ही 2 एक्स्ट्रा महिने घेतले तर अजून एक स्किल शिकून घ्या, जी आहे GenAI. तर आजकाल कंपनीमध्ये खूप चाललं आहे कॉस्ट कटिंग. आता कॉस्ट कटिंग का चाललं आहे? AI आलं आहे आपल्याकडे आणि AIने आपण खूप फास्ट पेसनी जॉब करू शकतो. तर तुम्हाला शिकायला लागेल की तुमचं काम तुम्ही AIने कसं काय फास्ट करू शकता. तर ते GenAI तुम्ही शिकून घ्या नेक्स्टचे 2 महिने. तर मी तुम्हाला 2 ट्रॅक्स देते आहे. एक आहे फास्ट ट्रॅक आणि एक आहे कम्फर्ट प्लॅन. फास्ट ट्रॅक म्हणजे तुम्ही रोजचे 2-3 तास अभ्यास करा आणि 3 महिन्यात तुम्ही रेडी व्हा. ठीक आहे. आणि कम्फर्ट प्लॅन म्हणजे जर का तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि तुम्हाला फील्ड स्विच करायची असेल तर तुम्हाला रोजचं 2-3 तास काढणं हे जरा अवघड आहे. तर ह्या कंडिशनमध्ये तुम्ही रोजचे 1 तास द्या आणि 6 महिन्यात तुम्ही जॉब रेडी व्हा. ठीक आहे. तर जर का तुम्ही फ्रेशर असाल तर 2-3 तास देणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि तुमच्याकडे 6 महिने आहेत तर तुम्ही 1 तास अभ्यास करून हे सगळे स्किल्स शिकू शकता. आता आपण हे सगळे स्किल्स शिकलो तर काय फायदा आहे? तुम्ही ह्या सगळ्या रोल्ससाठी अप्लाय करू शकता. तर तुम्ही डेटा ॲनालिस्टसाठी अप्लाय करू शकता, बिझनेस ॲनालिस्ट, रिपोर्टिंग ॲनालिस्ट, ऑपरेशन ॲनालिस्ट आणि मार्केटिंग ॲनालिस्ट. तर जर तुम्ही स्किल बघाल तर हे स्किल्स तर आपण शिकलोच आहोत 3 महिन्यात. ठीक आहे. आणि एकदा ते झालं म्हणजे हे रोल तर आहेतच आपल्याकडे इंडस्ट्री स्पेसिफिक अपॉर्च्युनिटीज पण आहे. म्हणजे जर का तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्ही बँकमध्ये जर का काम करत असाल तर तुम्ही या फील्डमध्ये अप्लाय करू शकता, डेटा ॲनालिस्टच्या फील्डमध्ये. जर का तुम्ही ई-कॉमर्समध्ये असाल किंवा तुमचा इंटरेस्ट असेल या फील्डमध्ये तर तुम्ही ह्या रोलसाठी अप्लाय करू शकता. हेल्थकेअरमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तर हे सगळे फील्ड्स ओपन होतात. तुम्हाला जर एज्युकेशन किंवा एडटेकमध्ये इंटरेस्ट असेल तर हे रोल्समध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर का मॅन्युफॅक्चरिंग लॉजिस्टिक्समधून तुम्ही असाल तर हे सगळे फील्ड्स ओपन होतात ह्या स्किल्समुळे. आणि जर का तुम्हाला साईड गिग म्हणून तुम्ही हे बघताय, म्हणजे साईड हसल, तुम्हाला हे फुल टाईम नाही करायचं आहे, तुम्हाला साईड जॉब म्हणून हे करायचं आहे, तर हे सगळे रोल्स आहेत. म्हणजे तुम्ही ॲज अ फ्रीलान्स डेटा ॲनालिस्ट काम करू शकता, डेटा व्हिज्युअलायझेशन क्रिएटर, एक्सेल, पॉवर BI कन्सल्टंट आणि माझ्यासारखे तुम्ही ऑनलाईन इन्स्ट्रक्टरही बनू शकता. तेवढीच इन्फॉर्मेशन होती या व्हिडिओमध्ये. आणि जर का तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा. जर का तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज.